युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य, महायुतीमध्ये वाद होईल अशी वक्तव्य प्रवक्ते कार्यकर्त्यांनी करू नयेत। काही पक्षांसोबत वैचारिक मतभेद असले तरी इतर चांगल्या गोष्टी आत्मसात करा। नांदेडमधल्या कार्यक्रमातून अजितदादांच्या सूचना। लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहानसारखी, अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासामध्ये ठेवलं, संजय राऊतांचा भाजपला टोला। राऊतांनी आधी आपल्या अवस्थेची चिंता करावी। लालकृष्ण अडवाणी सदैव भाजपसोबत राहिलेत। अडवाणींवर वक्तव्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, दरेकरांची राऊतांवर टीका। नागपूरमधील हिंसाचार 4 तासांमध्ये नियंत्रणात आणला। दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं। दंगेखोरांकडून नुकसान वसूल करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकरांसह सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत। अजितदादा, तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो। पक्षप्रवेश सोहळ्यात खतगावकरांकडून शुभेच्छा। हिंसाचारग्रस्त नागपुरातली संचारबंदी 6 दिवसांनी पूर्णपणे मागे, पोलीस बंदोबस्त मात्र कायम। जनजीवन पूर्ववत होऊ लागल्यानं नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त। सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। सोलापूरमधल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य। सातारा जिल्ह्यामधल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा। दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता। मुंबई महापालिका स्तरावर हालचाली। आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी।